ही परीक्षा कठीण आहे की सोपी आहे? सोपी. कठीण आहे की सोपी आहे? सोपी. कठीण आहे की सोपी आहे? सोपी. मग माझं वाचन झाल्यानंतर तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? काय? अंदुरे सर एवढे पोरं कलेक्टर झाले आणि तुम्हाला गाड्या घेऊन आले, आपलं पटांगण हाऊसफुल. 15 मिनिटं बोललं तर चालेल का? अर्धा घंटा बोलत चालेल का? 1 घंटा बोलत चालेल का? 2 घंटे बोलत चालेल का? एका शाळेमध्ये गेलो अंदुरे सर, एक पोरगा उठून वर राहिला, म्हणे सर 5 घंटे बोला. अरे म्हटलं माझा गळा दुखेल ना. सर कशाला टेन्शन घेता म्हणे, भाषण झाल्यानंतर गळा दाबून देऊ म्हणे. काय म्हणाला, भाषण झाल्यानंतर तुम्ही माझा गळा दाबून देणार आहे का? बच्चे मनके जोर से, बच्चे मनके, बच्चे मनके. म्हणजे आता मी सांगू का तुम्हाला? सांगू ना, काय हरकत नाही ना? बिलकुल ऐकणार ना? इकडून ऐकणार, तिकडून सोडून देणार? एक लक्षात ठेवा, की आतापर्यंत तुम्हाला माहित होतं का की कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेत देतात? माहित होतं का? आता माहित झालं ना? आता काय करायचं? वर्क व्हाईल यू वर्क, वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले, वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड ग्रेट. तुम्ही रोज जेवण करता का? अच्छा, 1 वेळा आहे ना? 3 खिचडी. सदा सर्वदा योग तुझा. तुम्ही रोज अभ्यास करता का? अच्छा, दिवाळीच्या दिवशी पण करता आहे ना? रंगपंचमीच्या दिवशी करता, रक्षाबंधन नाही करता, जेवण करता की नाही? एक वेळ जेवण नाही केलं चालेल, अभ्यास केला पाहिजे. काय केला पाहिजे? आणि अभ्यास काय केला ते 31 वर्षापर्यंत. तुम्ही कलेक्टर झाले मग अभ्यास करायला लागते का? मुख्याध्यापकांना अभ्यास करायला लागते का? कारण की त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला. आबा आपण गरीब मुलं आहोत, बरोबर आहे? मी का आलो यासाठी? तुम्ही मोठा माणूस आहे, माझा 2 कोटी रुपयाचा बंगला आहे. महापौरांच्या बंगल्यासमोर तेरे घर के सामने. पण मी लहान असताना डबल रोटी विकत होतो, संत्रे विकत होतो, आंबे विकत होतो. मला 40 पैसे भेटायचे. किती? 40. आता मला आणि माझ्या बायकोला 1 लाख रुपये पेन्शन भेटते. किती? 1 लाख. मी तुमच्याशी बोलत आहे तर मला 3,333 रुपये भेटत आहेत दररोज. माझी बहीण माझ्यापेक्षा 11 वर्षांना लहान आहे, तिला 2,70,000 पगार आहे. म्हणजे 9,000 रुपये रोज. किती? 9,000 रुपये रोज. काम करायला लागते का? वखरनं डवरनं करायला लागते का? पण तिने काय केलं? अभ्यास. कोशिश करने वालों की जोर से, कोशिश करने वालों की जोर से, कोशिश करने वालों की पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. आजपासून आईची शपथ घेऊन घ्या की मी प्रामाणिकपणे अभ्यास करेल, माझ्या शिक्षकांचा, माझ्या आई वडिलांचा मान करेल. आता ताई आहे, ताई राज्यपालांच्या पत्नी आहे. कोणाची पत्नी आहे? मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोण असतो? राज्यपाल. आणि ताईचा मुलगा कमलताई गवई यांचे चिरंजीव भूषण गवई आता न्यायमूर्ती आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे. दिल्लीला जे सगळ्यात मोठं कोर्ट आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल, हा मुलगा गदेघाटात शिकलेला आहे. म्हणजे त्या शाळेमध्ये अगोदर गदेघाट होता आणि मग शाळा बांधली, पण लोकांना काय इकडं गदेघाट मिळाला. पण मुलगा काय झाला? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झाला. कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो फक्सर कभी ऐसे उछालो जाओ आणि कोशिश करने वालों की हार नहीं होती. बरं मला सांगा की तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, गरीब लोक जे आहेत त्यांच्या अंगावर चांगले कपडे आहेत का? बरं शेतकरी ओळखू येते का? येते ना ओळखू? मला तुम्ही शेतकरी म्हणाल का? साहेब महाग कपडे आहे, कार्ड घेऊन आले, एवढा मोठा 1 लाख रुपये पेन्शन आहे. बरोबर. मला सांगा तुमचे वडील, तुमची आई काम करते, वडिलांना काय रोज भेटते? 500. 400 भेटत असेल खेड्यात, किती भेटते? 400.
आईला 200. बरोबर आहे ना? मग हे दिवस पालटले पाहिजे की नाही? पालटले पाहिजे की नाही? मग कोणाला करायला लागेल आपला प्रयत्न? आणि एक लक्षात ठेवायचं की हे असे आहे परंतु हे असे आहे परंतु हे असे असणार नाही. दिवस आमचा एक आहे तो घरी बसणार नाही. उघडण्याचे दिवस पाडले की पुंजाने आपण काय करायचं? कचरा घराच्या बाहेर टाकायचा. आता काय आला? आता कचरा गाडी येते. बरोबर आहे? कचरा साफ केला जाते, स्वच्छता अभियान राबवलं जातं. आणि म्हणून काय करायचं? आजपासून काय करायचं की बघा, तुम्हाला समजा अंबुरे सरांनी तुमच्या हाती एक एक मेणबत्ती दिली. माझं भाषण रात्री 9 सुरू आहे. किती वाजता? तुमच्या हाती एक एक मेणबत्ती दिली आणि तुम्हाला सांगितलं की काठोळे सरांचं भाषण सुरू असताना जर लाईन दिली तर प्रत्येकाने आपल्या हाताला एक एक जे मेणबत्ती आहे ते पेटवायचे. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी मेणबत्त्या पेटवल्या, या लाईटपेक्षा जास्त वेळ होईल की नाही? होईल की नाही? सांगा, होईल की नाही? मेणबत्ती कोण पेटवणार आहे? पेटवणार कोण? कोण पेटवणार? हात वर करा. दुसरा हात वर करा. पूर्ण हात तसा वर करा. जोराने आपल्या आईसाठी टाळ्या वाजवा. कोणतंही काम काय करायचं? मनापासून करायचं. कसं करायचं?